माझं नाव आहे राहुल गवई. तुम्ही पाहता राहुल गवई लॉक्स. तर तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळी राहुल भाऊ तुम्ही नदीन कुठं हिंडते. तर आज आपण चाललेलो आहो सगळ्यात मोठ्या प्लॉटमध्ये आपल्या एरियाच्या, जे सगळ्यात जास्त उत्पन्न घेणारे आपले जगनदादा यांच्या शेतात. तर यांचं शेत आहे आपल्या शेताच्या जवळच. तर चला, तर हे आहे रस्ता वरून जायचा, पण आपण खालून जाऊया. खालून म्हणजे कंटेंट जास्त मिळतं आपल्याला. नदी आहे, नदीमुळे कंटेंट जास्त काढण्यासाठी आपण सज्ज होऊ. तर चला वळूया कंटेंटकडे आपल्या. तर आपल्या जगनदादाचं प्रामुख्याचं पीक म्हणजे त्यांच्या शेतात सूर्यफूल टाकले आहे. यावर्षी सूर्यफुलाला भरपूर भाव आहे, त्यामुळे आगामी त्यांनी सूर्यफूल आता त्यांचा हार्वेस्टिंगसाठी तयार होत आहे. त्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ आपला पूर्णपणे पाहणे गरजेचे आहे, कारण तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे की सूर्यफूल हे हिवाळी सूर्यफूल फार चांगलं येतं. आणि हे वरी सूर्यफूलचं शेत दिसत आहे तुम्हाला, या साईडला पण सूर्यफूल आहे. तर आता आपण पाहूया समोरचं पाणी. तर हे पाणी काही कामी नाही, थंडीगार हवा लागते फक्त याच्या जवळून जाताना, बाकी काही काम नाही त्याचं. चला पुढं चालूया. तर चला वळूया आपण जगनदादाच्या शेताकडे. जगनदादाच्या शेताकडे वळता वळता आपण हे पा त्यांच्या शेताजवळ आलो. हे पा त्यांच्या शेताजवळ हे पा किती रस्ता खराब आहे. या त्यांनी सारे हे पा या साईडला झाडे झुडपे लावलेली आहे. तर वळूया आपण जगनदादाच्या शेतात. हे पा पाईप गिप. तर चला वळूया त्यांच्या शेतात. किती घंट्यापासून वळूच राहिलो आपण की नाही. चला वरी 1 2 3. हे पा जगनदाची शेती. हे पा हे कंच बारीक कंचच वाळायला लागले, म्हणजे याला पाणी कमी राहिलं आता. तर जगनदादाकडे पाणी द्यायची दक्षता घ्यावी त्यांनी. आपलं हे पा केबल कुठं अटकलं सूर्यफुलात. आपलं केबल सूर्यफुलात न अटकव, त्यासाठी एका हातात केबल धरणे आणि एका हाताने व्हिडिओ बनवणे ही सगळ्यात मोठी बाब आहे सूर्यफुलाची. एक झाड तर गेलो आपल्यानं. हे पा याला म्हणतात शोरगम. शोरगम म्हणजे तुम्हाला माहीत नाही, शोरगम म्हणजे ज्वारी. चला हे कणीस कायचं आहे, कणीस आहे आपलं सूर्यफुलाचं आहे. कणीस नाही म्हणत याला कणीस म्हणतात. याला म्हणतात इन्फ्लोरेन्सेस सनफ्लावर, म्हणजे हे फुल आहे सूर्यफुलाचं. हे पा मुंडके कसे टाकले त्यांना. हे पा या साईडला हे पा अर्ध कतरलं आहे, म्हणजे आता हे परिपक्व झालेलं आहे, यांनी हार्वेस्टिंग करून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे पक्षाचं. तर चला वळूया पुढे. हे पा असे जर फुल झाले तर तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. हे जगनदादाच्या शेतातले फुलं, म्हणजे त्यांनी मुंडके अक्षरशः टाकून दिले खाली. म्हणजे त्यांचं हे पा तुम्हाला दाखवतो मी एक मुंडकं वरी करून. हे पा हे असं मुंडकं असतंय. मुंडकं असं दिसल्यावर तुम्ही ओळखून जायचं की हे पुरेपूर पकलं आहे. याची जे गिरोला सगळे पडले आणि हिरवंगार झाला. आता हे पटकं तोडायसाठी कामी. हे पाहू शकता कसं आलं ते मान डोलवते. हे पा असं आहे सूर्यफुलाचं फूल. तर चला वळूया दुसऱ्या फुलाकडे. हे पा किती बारीक फुल आहे, आणि हे पा काही फुलं फुललेले आहे. आणि हे पा किती टब्बाले फुल आहे. सगळ्यात मोठं टब्ब फुल दाखवतो तुम्हाला मी. मोठं म्हणजे हे पा किती जाडं फुल आहे. हे पा 1x 2x 4x 4x मध्ये जास्त काही झूम केल्याने दिसत नाही. हे पा असं दिसतंय फुलोरा त्याचा. हे असं सूर्यफूल आहे. आणि हे पा इथं पण एक सूर्यफुलाचं फूल आहे. भरपूर म्हणजे हे हार्वेस्टिंगसाठी आले होतं. जगनदादांनी आपल्या सूर्यफुलाचा एक व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही यूट्यूबवर टाकून, यूट्यूब चॅनलवर टाकून तुमच्या. हे पा हिरवंगार सूर्यफूल आहे, किती भारी दिसतं एकदम हिरवंगार. त्याचं याला म्हणतात सेपल म्हणजे कळ्याच्या खाली असते ते हिरवंगार. तर चला हे पा किती रबजप फुल आहे. रबजप म्हणजे जास्त मोठं आहे. असे जर फुलं आले तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि चांगली क्वालिटी मिळेल आणि चांगली गुणवत्ता मिळेल. पण जगनदादानं यावेळेस काय केलं, पाणी कमी दिलं, त्यामुळे असे पण फुलं राहिलेले आहे त्यांच्या शेतात. आणि असे पण फुलं राहिलेले आहे. त्यांना मी एक विनंती करतो की तुम्ही एक पाणी द्यावं या सूर्यफुलाला. मी त्यांना सांगितलं आहे परवा दिवशी तसं. तर चला हे कोणतं आहे, हे शोरगम आहे. शोरगम म्हणजे काही विचारू नका आता तुम्ही. ही ज्वारी आहे, ज्वारी. हे पा पांढरी ज्वारी एकदम भारी दिसते.
एकदम आपण DSLR सारखा लुक घेत आहे तिचा जवळून एकदम क्लोज। हे पहा 1x 2x आणि हे पहा 4x 4x वर कसे दिसतात तिचे ग्रॅन्युल। हे पहा ग्रॅन्युल्स म्हणजे काय मित्रांनो, साधं सोपं पण दाणे तिचे दाणे पहा फक्त। दाणे पाहिल्यानंतर हे शोरगमचा फ्लावर। हे पहा किती फुलं आहे, कधी पाहिले तुम्ही ज्वारी झाडाचे फुलं पाहिले असतील तर मला कमेंट करून सांगा, मी दररोजच पाहतो। हे सगळ्यात मोठं फूल म्हणजे सगळेच मोठे फूल दिसू राहिले मला, काय कोणतं काय सांगावं, कोणतं मोठं आणि कोणतं लहान आहे सांगलेच येत नाही। असं वर्गीकृत करणे अशक्य आहे या शेतात। या शेतात म्हणजे हिरवेगार फुलं असे डोकावून पडले आहे, त्याची मान म्हणजे हे हार्वेस्टिंगसाठी तयार आहे। जे तुम्हाला सनफ्लावर त्याचं डोकं खाली दिसतंय हे पहा, ते सगळे हार्वेस्टिंगसाठी तयार आहे। आणि ज्याचं वरी दिसतंय त्याची हार्वेस्टिंग होऊ शकत नाही, त्याला लागतंय पाणी आणि ते भरायचं राहिले आहे। जसे की हे एक फूल आपण दाखवू राहिलो, हे पहा एक छोटंसं फूल पहा किती छोटंसं फूल आहे 4x 1x। आणि आपण हा असा व्हिडिओ काऊन बनवतो, आपल्याला हे पहा असे किडे पण आहे। हे पहा तुम्हाला दाखवतो, हे काय आहे मला कमेंट करून, हे काय आहे हे जे पाहू राहिले तुम्ही, हे काय मी 1x 2x 4x। हे पहा कीटक हे कोणत्या तरी जातीचा कीटक या, आणि यानं काय केलं हे मला कमेंट करून सांगा। हे पहा हे एक कीटक आहे, हे निळा कीटक आहे, हे हिरवा कीटक आहे, असे 2 कीटक आहे। हे 2 कीटक या झाडावर बसले आहे आणि याने पान पोखरून खाल्लं आहे, कशाचं सूर्यफुलाचं। लईच पान आवडतं वाटतं यायले। हे बघा 1x 2x आणि या जोगायची जोडी काय हटू नाही राहिली। हे पहा कसे चिपकले। तर हे आपण कंटेंट काढलं आहे, याच्यावर बस झाला आता कंटेंट। आता सूर्यफुलाकडे वळू। हे कीटकाचं काही घेणं नाही आपल्याला, पण तुम्हाला तरी दाखवलं आपण, माहिती असो तुम्हाला की कीटक बी असे असतात। हे बघा कुत्र्यावानी सिस्टम यायचं। तर चला वळूया पुढच्या सूर्यफुलाकडे। तर चला कीटक झाल्यानंतर आपण पाहूया हे सूर्यफूल। तर या सूर्यफुलाकडे 2दा येऊन आपण तिसऱ्यांदा व्हिडिओ बनवत आहे। हे पहा हे 1x 2x 3x 4x आणि हे पहा तुम्हाला दाखवतो मी। हे पहा सूर्यफूल म्हणजे यावर्षीचं सूर्यफूल लय भारी आहे जगनदादाचं। त्यांनी फक्त लवकर हार्वेस्ट करावं, कारण जे हे मुंडके टाकले आहे सूर्यफुलानी, आणि सूर्यफुलात त्यांनी दुय्यम पीक घेतलं आहे ते म्हणजे शोरगमचं। शोरगम म्हणजे तुम्हाला सांगायचंच काम नाही, आता तिसऱ्यांदा सांगू राहिलो म्हणजे ज्वारी। हे पहा त्याचे ग्रॅन्युल कसे, ग्रॅन्युल म्हणजे दाणे। हे पहा कसे दाणे, टपोरे दाणे एकदम, निस्तीच पांढरी ज्वारी दिसती। या ज्वारी येऊ का ना येऊ, पतके ज्वारी आहे शेतात। हे पहा ही ज्वारी एकदम क्वालिटीची ज्वारी आली आहे त्यांची, आणि यंदा फार त्यांना उत्पन्न होणार आहे असं मला वाटतंय बाकीत त्यांचं। हे 2 दुय्यम पिके घेऊन जगनदानी विक्रमी प्रवास केला आहे 2024चा। हे पाहू शकता तुम्ही असा। हे पहा असं जर कणीस असलं तर ते हे ज्वारीचं, ही शाळू वाटते 100%। असं वाटते नाही शाळू, पण ही ज्वारी शाळू हायब्रिड 2-3 प्रकार आहे याच्यात। कोणता आहे काय, ही न्यू विठ्ठलची व्हेरायटी आहे, आपण जी टाकली ती व्हेरायटी। आपल्या शेतात चांगली मोठी व्हेरायटी आहे, ही तुम्हाला आपल्या शेतात गेल्यावर दाखवू। ही सध्या आपण जगनदादा शेतात आहे। जगनदादाच्या शेतात एवढं मोठं सूर्यफूल जर तुम्ही पाहिलं नसन तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या, कारण असे सूर्यफूल तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार नाही। आणि पुन्हा आपण काही डबल कंटेंट बनवत नाही, एकदा कंटेंट चॅनलवर पडलं की पुन्हा बनवायचं आपल्याला लय जीवार येतं। हे पहा हे सूर्यफूल 1x 2x आणि 4x। हे पाहू शकता तुम्ही, हे सूर्यफुलाला कसं दिसतंय एकदम सुटसुटीत। आणि हे पहा हे असं दिसतंय सूर्यफूल। आणि याचं जे मॅनर आहे, हे पहा याचे ज्या दांड्या आहे पाण्याच्या, त्या कशा वेगवेगळ्या अल्टरनेट मॅनरला आहे। हे कोणता प्रकार आहे मला सांगा बरं तुम्ही। मला हे सूर्यफूल फार आवडते खायला, पायाला तर कोणालाच आवडते ते। तर चला वळूया दुसऱ्या सूर्यफुलाकडे। सूर्यफूल असं वाटतंय की मी काही सूर्यफुलाची मुलाखत घेते। हे पहा हे सूर्यफूल, हे सगळ्यात ताजं तवानं सूर्यफूल दिसलं मला, लांबूनच अट्रॅक्ट झालो मी त्याच्याकडे। हे पहा, आणि मी व्हिडिओ बनवायसाठी त्याच्याजवळ आलो। हे पहा सगळ्यात मोठं सूर्यफूल आहे आणि मान ताठ आहे। बाकीच्या ज्या मान डोकावल्या डायरेक्ट। हे पाहू शकता तुम्ही, बाकी मान खाली सर्व सूर्यफुलाच्या, फक्त हेच एक सूर्यफूल आहे की त्याची मानवरी आहे। म्हणजे त्याचं व्हिडिओ आपण कंटेंट एकदम क्वालिटी कंटेंट काढू शकतो। ते क्वालिटी कंटेंटमुळेच आपण त्याच्याजवळ आलेलो आहे। आणि क्वालिटी मेंटेन करायसाठी आपण एकदम त्याच्याजवळ क्वालिटी घेत आहोत। हे पहा किती भारी सूर्यफूल आहे। हे एकच सूर्यफुलाचं झाड दिसलं मला की त्याचं मान डोकावली नाही
आणि ते ताट उभं आहे आपल्यासारखं. आपण कसे व्हिडिओ बनवतो, आपण एकदम ताट उभे आहो आणि तो व्हिडिओ शूट करत आहो. हे पहा असं झाड आहे ते. हेच एक झाड आहे की ते आपल्याला आवडलं बा या शेतामधलं. आणि टाईट झाड आहे हे काही दिवसानंतर वाकणार आहे, कारण याचा जो लोड आहे तो ॲक्झियल लोड सारा डाऊन ग्रॅव्हिटीमुळं डाऊन होणार आहे. तर चला हा आजचा व्हिडिओ इथंच संपूया. 1 GB व्हिडिओ झाला असं आपला 1-2 GB. आपल्याला काय फुकटच नेट कॅम्प्युटर सायन्सच्या वायफायवर गेलं टाकून देऊ. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप बॅक मित्रांनो, माझं नाव आहे राहुल गवळी, तुम्ही पाहता राहुल गवळी व्लॉग्स. आता आपण शूट करू आपल्या याचा ज्वारीचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.